ना मग सकाळ आपण अंघोळ वगैरे केली, मम्मी करत होती पूजा, तर मग सकाळचा व्यू पाहून घेतो म्हटलं बा कसा दिसते सकाळी सकाळी एक नंबर दिसते ना आपल्या घराकडे एक नंबर. कारण की आपल्या घराकडे मस्त एकदम थंडी हवा आहे. मग त्याच्यानंतर आपण पूजा वगैरे केली. पूजा वगैरे केली तर आज गुरुवार होता, तर मग सगळा पूर्ण परिवार मिळून आम्ही ना आपल्या बाबाला चादर चढवली. बोलो ताज मेहंदी बाबा की जय. नंतर चादर वगैरे चढवली, पूजापाठ वगैरे केली आम्ही ना सगळे परिवार मिळून. त्याच्यानंतर मग पूजा झाल्यानंतर आपण जेवण वगैरे घेतलं, जेवण वगैरे दिलं मम्मीनं. आज खूप तिखट भाजी बनली होती यार. मग राजूला आपण बाय वगैरे केलं. मम्मी म्हणते चाललं का म्हणजे दुकान, म्हटलं हो दुकानात चाललं म्हटलं मी. मग निघलो आपली धन्नू घेऊन बाहेर. मग आलो दुकानामध्ये. त्याच्यानंतर काय दुकानामध्ये कस्टमर नव्हते, कारण की आज होता गुरुवार. दुकान वगैरे उघडतो म्हणलं, पण दुकानाकडं सन्नाटा होता. मग त्याच्यानंतर आला आपला भाऊ कटिंग करायसाठी. टू साईड कटिंग करून दे भाऊ म्हणे. मग याच्यानंतर याची कटिंग वगैरे करून दिली. त्याच्यानंतर मग आला दुसरा भाऊ, याची पण कटिंग वगैरे केली. मग आले ते पप्पाला लहान पोराची कटिंग करत होते. त्याच्यानंतर आपला भाऊ बाहेर बसला होता, बा कसा मोबाईल पाहून राहिला. आपण मी मस्त आपला व्ह्यू पाहून घेतो म्हटलं. लहान लेकराची कटिंग आपल्याला जमत नाही, तर पप्पाच करून देते बा आपल्याला. आता आपण शिकायचं आहो लहान पोराची कटिंग. पप्पा करत होते तर मी कटिंग पाहत होतो. मग त्याच्यानंतर काय, मग आपला भाऊ बी कटिंग करत होता ना. भाऊनी करतो म्हणे मी बी आपल्या हातानं. तर हा गटरी आहे, गटरीची कटिंग करत होता आपला भाऊ. मग त्याच्यानंतर काय ह्या गाडीवाल्यांनी सीधं भिडवली ना बा फोर व्हीलरवाल्याला धडधडवून. मग त्याच्यानंतर आपल्या सोनूभाऊची दाढी वगैरे शेप मारायची होती, मग बाहेर जायचं म्हणे. मग त्याच्यानंतर कैलासनगरमध्ये असे बी लोक राहते बा, मुछीची 2 केस कापून दे म्हणे पांढरेवाले. मग त्याच्यानंतर आपलं झालं जिमच्या टाईम, जिमला आलो आपण. त्याच्यानंतर आपण वर्कआउट झाल्यानंतर पहा ना आपला बायसेप कसा दिसते आणि चेस्ट कशी दिसते आपली एवढी खतरनाक. आज होता ट्रायसेप मारला आपण ना. ट्रायसेप कसा दिसते एकदम छाती चवडी करून. मग झाला आपला वर्कआउट वगैरे खतम. तर मग निघालो ना आपण. एक फोटो घेऊन घेतो म्हटलं आखरीची. मग निघतो म्हणलं दुकानाकडे जायसाठी. मग आलो ना आपण आपल्या दुकानामध्ये. जिममधून आल्यावर आपल्या दुकानात पहा कोणीच नव्हतं. पण त्याच्यानंतर आपल्याला काय कस्टमरची वाट पाहत होता. आपला भाऊ तर मस्त झोपला. तर मग कस्टमर आलं, तर कस्टमरची काम वगैरे केलं. मग त्याच्यानंतर या भाऊची दाढी वगैरे सेट करून दिली. या भाऊची दाढी वगैरे सेट करून दिली. उद्या रिसेप्शनला जायचं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे भाऊ. त्यानंतर बाट्या आला. बाट्याची कटिंग आपला भाऊ करून देत होता, कारण की बाट्या म्हणे मला जायचं म्हणे उद्या घुमासाठी. त्याच्यानंतर मी म्हटलं एकदम प्यार मुहब्बत करून दे म्हटलं त्याची कटिंग जबरदस्त म्हणलं. मग आपण बी त्याची व्हिडिओ वगैरे काढले. मग त्याच्यानंतर जिममधून आलो होतो तर काही खाल्लं वगैरे नव्हतं. तर मग मस्त केळं खाऊन घेतले 2-3, 4-5 बी खाऊन घेतले म्हणा मी ना. मग त्याच्यानंतर काय आपलं दुकान बंद करायला टाईम झाला होता, तर आपण दुकान वाढवून घेतली आपल्याली. मग आपला भाऊ का म्हणे चल ना म्हणे घराकडे लवकर जा म्हणे, आज गुरुवार आहे म्हणे. तर मग चलो घर जाने की खुशी कितनी होती है. फिर निकल गए थे हम दोनों भाई घर. घर जाता जाता तर काय बाबा म्हटलं दोघे भाऊ मस्त एक नंबर. किती दिवसभरचे किती थकान राहू, पण घरी याच्या वेळेस बडी खुशी राहते दुकानाच्या तोंडावर नाही का आपल्याला. मग आलो दुकानामध्ये. भाऊला म्हटलं रवा दे था म्हणे, कान खाजवतो म्हणे मी. मग त्याच्यानंतर आपण घरी आलो. पहा राजू भाऊ किती मस्त आहे ना, आपलं वाटच पाहत राहते कधी येते मा मालक म्हणून. मग भेटतो आपण अगल्या ब्लॉगमध्ये. चला बाय, आजसाठी एवढंच.